हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी लिंगायत या साखळीमध्ये मी आपणासमोर काही व्हिडिओ सादर करणार आहे. त्या व्हिडिओमधून लिंगायत धर्माचे धर्माचरण याबाबत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, एखादा जीवात्मा जेव्हा मानव योनीत आपल्या प्रारब्धानुसार कोण्या धर्मात जन्म घेतो, तेव्हा तो आपल्या मातापित्याचे वा पालनकर्त्याचे धर्माचरण करत असतो. शक्यतो वयात आल्यावर ट्रॅक चेंज करत नाही. काही वेळा एकाच कुटुंबात 2-2, 3-3 पंथाचरण होत असते. अशावेळी मात्र कुटुंबातील सदस्य भरडले जातात. त्यात हा नवीन जीवात्मा सैरावयाला पळणारच मित्रांनो. अशावेळी संपूर्ण कुटुंब दिशाहीन होते. पुढील पिढीला नास्तिकतेच्या खड्ड्यात घालणारा आदर्श ठरतो. शेवटी हाती काही लागत नाही त्यांच्या. प्रचिती येणे तर दूरच राहिले, आपल्या देवघराची देखील ते वाट लावून घेतात. आता कुटुंब जर आस्तिक असेल तर प्रश्न नाही, त्यातही स्वधर्माचे पालन विधिवत करत असेल तर उत्तम. तेच संस्कार नवीन बाळावर पडतात, जन्म घेतलेल्या नवीन आत्म्यावर. असे प्रमाण विप्रवर्णात आपणाला 99% मिळणार. तंतोतंत धर्माचरण करणारे इतर वर्णात याचे प्रमाण मात्र घसरतेच आपल्याला आढळणार आहे. आपल्या भारत देशामध्ये प्रामुख्याने 6 धर्म आहेत: हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौद्ध आणि इतर. तर इतरांचा या ठिकाणी आपण विचार करणार नाही, पण हे 6 प्रमुख धर्म आहेत. या प्रत्येक धर्माचे आराध्य देवता त्यांच्या संस्थापकांनी ठरवले आहेत. परंतु हिंदू धर्म आद्य असल्याने, याचा संस्थापक कोणी नसल्याने याला सनातन धर्म म्हटले आहे. बाळ मुस्लिम कुटुंबातील असेल तर नमाज पढणारच, ख्रिश्चन असेल तर चर्चमध्ये जाणारच, पंजाबी असेल तर गुरुद्वारात जाणारच, जैन असेल तर तीर्थंकराजवळ जाणारच, बौद्ध असेल तर गौतम बुद्ध वा डॉक्टर बाबासाहेबांचे पूजन करणारच, आणि हिंदू असेल तर 33 देवतांचे पूजन करणारच. स्वधर्माचे तत्वनियमांचे कमी जास्त प्रमाणात पालन करणारच, स्वपंथाचे पालन करणारच. यामध्येही आपणाला श्रद्धाळू प्रमाणेच अंधश्रद्धाळू, काटकसर करणारे, कंजूस, शास्त्रनिषिद्ध कर्म करणारे, विश्वास नसणारे, कळतंय पण न वळणारे, कंटाळा करणारे भक्तगण अनेक आढळतील. काही वेळा जीवात्म्याच्या प्रारब्ध कर्मावर नास्तिकतेचा प्रभाव जास्त असेल तर तो धार्मिक कुटुंबात जन्म घेऊनही नास्तिक म्हणूनच आपल्या कुटुंबात, समाजात, संसारात वावरत असतो. याला नाविलाज असतो. आज आस्तिक असलेला आत्मा उद्या नास्तिक होऊ शकतो, आणि आजचा नास्तिक उद्या आस्तिक होऊ शकतो. अर्थात त्याच्या जीवनात कधी, कोणत्या प्रकारे, किती प्रमाणात सुख वा दुःख येतात, त्यावर याचा हा टर्निंग पॉईंट जीवनातला ठरलेला महत्त्वाचा असतो मित्रांनो. तोपर्यंत तो आपल्या धुंदीतच वावरत असतो.
ऐहिक वा सांसारिक सुखात काही कमीपणा आला की आमची श्रद्धा लगेच मावळते आणि असे सुख अचानक मिळाले व मिळण्याच्या अपेक्षाने ईश्वरावरील श्रद्धा आमची अचानक वाढते. काही वेळा श्रद्धा दूर देखील होते. याचा अर्थ मानव हा चुका करणारा प्राणी तर आहेच, हटवादी आहे, हटकोर आहे, पण एक नंबरचा मतलबी प्राणी आहे. मित्र नात्यांमध्ये लोणी लावून मतलब साधणारा आहे. यात तो देवाला सुद्धा न सोडणारा आहे. आता असे काही भक्तांना असतात जे आत्मा, परमात्मा आणि संसार माया यांना जाणणारे असतात. यातील फरक ते जाणतात. काही संसार करून परमार्थ साधणारे असतात, तर काही समाजात राहून सांसारिक सुखाचा त्याग करून समाजाला स्वधर्माचरण शिकवणारे धर्मगुरू देखील असतात. तर काही ऐहिक, भौतिक, सांसारिक, सामाजिक सुखाला लाथाडून केवळ स्वतःच्या आत्म्याचा उद्धार करून घेण्याच्या मागे असतात. ईश्वर प्राप्तीच्या मागे लागणारे असतात. आपल्या जीवनाचा उद्देश त्यांचा ठरलेला असतो. इंद्रिय तृप्ती नाही, शरीर सुदृढता नाही, तर ईश्वर प्राप्ती हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश असतो. त्यासाठी ते कुटुंबाला देखील लाथाडतात आणि समर्थ रामदास स्वामीप्रमाणे जाऊन एकांतात जाऊन निर्जन वस्तीत जाऊन आपले जीवन जगतात आणि आपला उद्देश साध्य करतात. तंतोतंत ब्रह्मचर्याचे पालन करतात. त्यांनी तर विवाह सुखाला लाथ मारली आणि ते पळाले. सावध झाले की मला हे काम नाही करायचं आहे, मला ते काम करायचं. कुठलं? ईश्वराला प्राप्त करायचं आहे. प्रभू श्री रामचंद्राला मला प्राप्त करायचं आहे. तेच माझे आराध्य आहे. आणि त्याला जर मी या जीवनामध्ये या मानवयेनेत येऊन प्राप्त नाही केले तर माझे जीवन अपूर्ण राहील. म्हणून ते रात्रंदिवस मेहनत घेत, भिक्षुकी मागून जीवन जगत, अशा प्रकारे देहधारी गुरु न करताही त्यांनी प्रभू रामचंद्राचा श्री रामनामाचा जप 13 कोटी पूर्ण केला आणि खरोखरच त्यांना प्रभू रामचंद्राचा साक्षात्कार झाला. आणि त्यांच्या हातून अगणित असे कार्य घडले. मित्रांनो, तर असेही काही भक्तगण असतात. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.